मनोज जरांगे यांचा पुणे दौरा रद्द झालेला आहे। जरांगे नाशिकच्या दिशेने रवाना झालेले आहेत। पुण्यात पीडित कुटुंबाची ते भेट घेणार होते, मात्र कुटुंबाच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी आपला दौरा रद्द केलेला आहे। पीडित कुटुंबाने सांगितलेलं होतं, आवाहन केलेलं होतं की आपल्या मुलीला जोवर न्याय मिळत नाही तोवर कोणत्याही राजकीय नेत्याने आपल्या भेटीसाठी येऊ नये आणि याच आवाहनाला प्रतिसाद देत मनोज जरांगे यांनी आपला दौरा रद्द केलेला आहे। तर जरांगे नाशिकच्या दिशेने आता रवाना झालेले आहेत। आज पुणे दौरा जरांगे करणार होते। पीडित कुटुंबाची भेट घेतली जाणार होती, मात्र आजच पीडित कुटुंबाने आवाहन केलेलं आहे की आपल्याला कुणीही भेटण्यासाठी येऊ नये, विशेषतः राजकीय नेत्यांनी आपल्याला भेटायला येऊ नये आणि याच आवाहनाला प्रतिसाद देत मनोज जरांगे यांनी हा आजचा दौरा रद्द केलेला आहे। ते आता नाशिकच्या दिशेने रवाना झालेले आहेत। पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी अनेक जण येतात, अनेक जण त्यांना येऊन भेटतात आणि यावरूनच त्यांनी आवाहन केलेलं होतं की आपल्या मुलीला जोवर न्याय मिळत नाही तोवर कोणत्याही राजकीय नेत्यांना आपल्याला भेटायला येऊ नये असं आवाहन केल्यानंतर आता जरांगेंनी आपला दौरा रद्द केल्याचं कळतंय। आज जरांगे स्वतः या पीडित कुटुंबाला भेटणार होते, त्यांच्याशी बोलणार होते, मात्र या पीडित कुटुंबाच्या आवाहनानंतर त्यांनी आपला दौरा रद्द केलेला आहे। ते आता नाशिकच्या दिशेने रवाना झाले। आणि आपल्यासोबत स्वतः मनोज जरांगे जोडले गेलेले आहेत। मनोजजी, तुम्ही आजचा दौरा हा रद्द केलेला आहे। पीडित कुटुंबाने खरं तर विनंती केलेली होती की जोवर आपल्या मुलीला न्याय मिळत नाही तोवर कोणीही आम्हाला भेटायला येऊ नये आणि याच आवाहनाला प्रतिसाद देत तुम्ही आजचा दौरा रद्द केलाय। हो, त्या मुलींच्या कुटुंबियाकडून आवाहन केलं गेलं की कोणीच येऊ नाही येत म्हणून भेटण्यासाठी। मग आम्ही सुद्धा ठीक आहे, त्यांच्या शब्दावरती आपण त्यांच्या शब्दाच्या पुढे का जायचं म्हणून आम्ही सुद्धा तो दौरा रद्द केला। परंतु काय असतं की लेखबाळ ही सगळ्यांची असते, लेखबाळ ही काळीची, तिला काय बघा दुनिया बघायच्या अगोदरच घातलं गेलं। त्यामुळं कुटुंबाला धीर देणं, आधार देणं हे आपलं सगळ्या राज्याच्या जनतेचं कर्तव्य असतं। परंतु असं भेटायला येऊ नये असं हे थोडंसं ही वाटतं की ही चांगली गोष्ट नाही ना। शेवटी बाप दुःखात आहे, आई दुःखात आहे, कुटुंब दुःखात आहे आणि भेटायला येणारे हे भावनेपोटी त्यांच्या कुटुंबावरती प्रेम आहे, लेकीबाळीवरती प्रेम आहे म्हणून येत असते। परंतु आता ते कसं आव्हान केलं त्यांनी तर ते नाही कळालं। परंतु हे आव्हान म्हणजे लोकांनी काय घ्यायचं, आता कसं घ्यायचं, मनातून दुःख किती कसं व्यक्त करायचं, न्याय कसा घ्यायचा, आपला आक्रोश आपल्याला दाखवावा लागतो तर न्याय मिळतो, नंतर न्याय मिळेल कसा। परंतु आता ठीक आहे, कुटुंबाच्या पुढं कुणी जाणार नाहीये, परंतु हे असं भारत देशात पहिल्यांदाच असं आव्हान झालं की कुणीच भेटायला येऊ नये असं कोणीच म्हणू शकत नाहीये। कारण सगळे दुःखात डुबलेले असतात, बुडालेले असतात, सगळं राज्य दुःखात बुडालंय की 4 वर्षाच्या लेकीची क्रूरपणे हत्या केली गेली, हळहळ व्यक्त होते राज्यात। मग आता ही सगळा लोंढा भेटण्यासाठी, कुटुंबाला आधार धीर देण्यासाठी जात असतो। परंतु आता जर त्यांनीच आव्हान केलंय, असं आव्हान आतापर्यंत भारतात कोणीच केलेलं नाहीये। परंतु ठीक आहे, आता त्यांचा तो विषय असू शकतो, अंतर्गत काही असू शकतं। मनोज, तुम्ही या कुटुंबाशी काही फोनवरून वगैरे संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय का? हो, आपण रात्री सुद्धा बोललो, आत्ताही बोललो त्यांना। आता त्यांनी पूर्ण राज्यालाच आव्हान केलंय, व्हिडिओ चालाय त्यांचा की मला कुणीही भेटण्यासाठी येऊ नये असं। आतापर्यंत कुणीही दुःखाला भेटायला येऊ नये असं आतापर्यंत कोणीही म्हणलेलं नाही। कारण लेख असते हो, तिला काहीच नसतं, तिने जग बघायच्या अगोदर तिला जगातून घातलं गेलं, इतक्या क्रूर नराधमानं घातलं गेलं। परंतु आता काय प्रेशर काय असू शकतं काय सांगू शकत नाहीत आपण। परंतु आतापर्यंत मीडियाने सुद्धा इतक्या वर्षात कधीही ऐकलं नसेल की कुठं दुःख झालंय आणि कोणी आव्हान केलंय की भेटण्यासाठी जनतेनं आम्हाला भेटण्यासाठी येऊ नये असं भारत देशात आतापर्यंत झालंच नाहीये। म्हणजे ही खूप अवघड गोष्ट आहे। कदाचित मनोजजी असं असू शकतंय की त्या कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि या काळामध्ये त्यांची एकच अपेक्षा आहे की आपल्या मुलीला न्याय मिळावा आणि आपल्याला मुलीला आधी न्याय मिळवून द्या आणि मग आपल्याला भेटायला, अशी मागणी या कुटुंबाची असेल। धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत संवाद साधलात।